गेल्या 3 दिवसापासून रत्नागिरी असेल, रायगड असेल किंवा कोकणचा इतर भाग असेल, मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जो फटका बसलाय तो सगळ्यात जास्त कोकण रेल्वेला फटका बसलेला आहे। कारण कोकण रेल्वेच्या अनेक रेल्वे गाड्या कालपासून ज्या आहेत त्या रद्द झालेल्या आहेत। जवळपास 18 तास उलटून गेलेले आहेत आणि अजून देखील कोकण रेल्वे बऱ्याच प्रमाणात जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत आणि याचाच फटका मोठ्या प्रमाणात जो आहे तो प्रवाशांना बसलेला पाहायला मिळतोय। कारण चिपळूण रेल्वे स्थानकावरची ही दृश्य मी सध्या चिपळूण रेल्वे स्थानकावर आहे। ही दृश्य पाहतोय की कालपासून ज्या रेल्वे रद्द झालेल्या आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा होत असलेला पाहायला मिळतोय। प्रवाशांच्या मोठ्या लांब रांगा आता या चिपळूण रेल्वे स्थानकावर लागलेल्या आहेत। मुंबई असेल, कोकणचा इतर किंवा राज्यभरातील इतर भाग जिथं खरं तर प्रवाशांना पोहोचायचं आहे ते तिकीट्स ऑलरेडी बुक केलेले होते, पण मुसळधार पडलेल्या पावसामुळे रेल्वे खरं तर अनेक रद्द झालेले आहेत आणि त्यामुळेच आता याचा फटका हा प्रवाशांना बसलेला आहे। आणि याचीच खबरदारी म्हणून एस-टी प्रशासनाकडून ज्या आहेत त्या बसेस रेल्वे स्थानकातून एस-टी प्रशासनाकडून जादा बसेस ज्या आहेत त्या सोडल्या जात आहेत। आज सकाळपासून मोठी लाईन प्रवाशांची या चिपळूण रेल्वे स्थानकावर लागलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर एस-टी प्रशासनाकडून एक दखल घेत अनेक ज्या एस-टी बसेस आहेत त्या चिपळूण रेल्वे स्थानकातून आता राज्यातल्या इतर ठिकाणी सोडण्यात येत आहेत। कारण मोठी लाईन रांगा ज्या आहेत त्या प्रवाशाच्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत। खरं तर गेल्या 18 ते 19 तासापासून कोकणातल्या सर्व रेल्वे गाड्या जवळपास रद्द आहेत। हीच परिस्थिती खेड रेल्वे स्टेशनवरती आहे आणि हीच परिस्थिती आता चिपळूण रेल्वे स्थानकावर देखील झालेली आहे। मी दृश्य तुम्हाला दाखवतोय की मोठी रांग जी आहे ती प्रवाशांची या चिपळूण रेल्वे स्थानकांच्या बाहेर लावलेली आहे। पोलिसांचा देखील बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कारण गोंधळ होण्याची शक्यता आहे, कारण गर्दी रेल्वे स्थानकावरची वाढत आहे। त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तात ज्या बसेस सोडल्या जात आहेत त्या बसेस एक एक करून तिकीट देऊन ज्या आहेत ते प्रवाशांना सोडल्या जात आहेत। आत्तापर्यंत 7 ते 8 बसेस ज्या एस-टी महामंडळाच्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच खाजगी बसेस आहेत किंवा खाजगी वाहनंसुद्धा आता चिपळूण रेल्वे स्थानकावर दाखल व्हायला सुरुवात झालेली आहेत। कारण अनेक प्रवाशांचा खोळंबा जो आहे तो काल रात्रीपासून झालेला आहे। पावसाचा फटका हा सगळा या रेल्वे वाहतुकीला बसलेला आहे आणि कोकण रेल्वेमधल्या अनेक गाड्या रद्द झाल्यानंतर आता चिपळूण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते आहे। कॅमेरापासून तुषार नावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, चिपळूण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।